प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। प्रिय क्रांती मित्र हो, मी भीम पॅन्थर राजेश गवळी सर्वात प्रथम आपला सर्वांना मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंती निमित्त आपल्या सर्वांना महामंगल सदिच्छा। प्रिय मित्र हो, प्रकाशजी आंबेडकर स्वतःच्या उमेदवारांचा प्रचार करत आहे, बाकीचे रिपब्लिकन नेते कोणासाठी मतांची भीक मागत आहे, या विषयावर तुमच्याशी मी आज बोलणार आहे। बोलण्याआधी, तुमच्याशी सम्यक संवाद साधण्याआधी मी पुन्हा एकदा विनम्रपणे आपणास निवेदन करतोय की मी कोणत्याही राजकीय पक्षाचा साधा कार्यकर्ता सुद्धा नाही। मी फक्त आणि फक्त एक आंबेडकरवादी संविधान रक्षक भीम सैनिक आहे। जिथं जिथं वाईट दिसेल तिथं तिथं प्रहार करायला आंबेडकरवाद शिकवतो, तेच मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून करतोय। असो, मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाने भारताला जगातली सर्वात मोठी लोकशाही प्रदान केली, बहाल केली। त्यास लोकशाहीचा महोत्सव संपूर्ण देशात होत आहे। जिकडं तिकडं 18व्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे वातावरण दिसत आहे। प्रचाराला प्रचंड वेग आला आहे। खऱ्या खोट्या आश्वासनांचा पाऊस पडत आहे। नेहमीप्रमाणे खोट्या भूलथापा देण्यात येत आहे। अच्छे दिन आएंगे असं खोटं स्वप्न दाखवण्यात येत आहे। ही असली खोटी स्वप्न दाखवण्यात स्वतः आमचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे आघाडीवर असल्याने इतर नेत्यांनी त्यांच्या खोट्या आश्वासनांचे अनुकरण नाही केले तरच नवल। बहुतांश सर्वच राजकारणी खोट्या आश्वासनांचा रतीब घालत आहे। पण ह्यात एक लक्षात घेण्यासारखी विशेष बाब म्हणजे भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्यापासून ते वैचारिक अधिष्ठान लाभलेले भारताचे उच्च शिक्षित विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांच्यापर्यंत, बहुजन समाज पक्षाच्या सुप्रीमो आणि भारताच्या पोलादी कणखर महिला बहन मायावती यांच्यापासून ते पश्चिम बंगालच्या कर्तबगार मुख्यमंत्री ममता दीदी बॅनर्जी यांच्यापर्यंत, बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यापासून ते तामिळनाडूचे विज्ञानवादी मुख्यमंत्री के स्टॅलिन यांच्यापर्यंत, पराभवाच्या भीतीनं तुरुंगात डांबलेले आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून ते स्वतः स्थापन केलेल्या पक्ष सत्तांधानी हिरावून घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक असणारे शरद पवार यांच्यापासून ते स्वतःच्या बापानं उभ्या केलेल्या शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह सुद्धा हिरावून घेतलेले उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत, हे सर्व नेते आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या मित्र पक्षांच्या उमेदवारांचा हिरिरीने प्रचार करून मतदारांकडे मत मागत आहे। महाराष्ट्राचे उदाहरण द्यायचे झाले तर भले एक उमेदवार असेल, पण आपल्या स्वतःच्या पक्षाच्या एकमेव उमेदवारासाठी मत मागताना आपण प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडू यांना पाहतोय। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे दोघं स्वतः उमेदवार आहेत। ते सुद्धा स्वतः करता का होईना पण मत मागताना दिसत आहे। पण स्वतःला राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिरवणारे आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांचे मठाधिपती
गटाधिपती हे कोणासाठी मत मागत आहे? रामदास आठवले एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे एका राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, डॉक्टर राजेंद्र गवई एका राष्ट्रीय पक्षाचे सर्वे सर्वा असताना हे स्वयं घोषित तथाकथित राष्ट्रीय नेते कोणासाठी मत मागत आहे? अख्ख्या भारतात या तथाकथित राष्ट्रीय अध्यक्षांचा एक सुद्धा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नाही, मग हे लोक मत कोणासाठी मागतील? अर्थात हे तथाकथित राष्ट्रीय अध्यक्ष कोणाच्या दावणीला बांधल्या गेल्याने ते त्या दावणीला बांधल्या गेलेल्या पक्षांची गुलामी करतील हे उघड आहे. एकीकडे मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर हे महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाला, गरीब मराठा बांधवांना, फुले शाहू आंबेडकरी विचारधारा अंगीकारलेल्या ओबीसी बांधवांना, आदिवासी, मुस्लिम, जैन, शीख, शोषित वंचित सर्वहारा समूहाला सोबत घेऊन त्यांचे सामाजिक ऐक्य साधत स्वबळावर स्वतंत्रपणे महाराष्ट्राच्या महामंगल भूमीत स्वाभिमानी राजकारण करत आहे. वंचित समूहाला राजकीय ताकद देत आहे. शोषितांना, सर्वहारा समूहांच्या मेलेल्या मनात लढण्याची जिद्द निर्माण करत आहे. होय, प्रस्थापित व्यवस्थेला तुम्ही उलथवून लावू शकता हा सर्व विश्वास त्यांच्या दणकट मनगटांमध्ये ओतत आहे. भीक नको सत्तेची, सत्ता हवी हक्काची असा बुलंद नारा देत महाराष्ट्राचे मंत्रालय ताब्यात घेण्याची हिम्मत आंबेडकर दाखवत आहे. या देशाचे आम्ही सुद्धा मालक असून या देशाच्या साधन संपत्तीवर आमचाही अधिकार आहे हे ठणकावून सांगत बहुजनांमध्ये क्रांतीची भीम मशाल, भीमज्योत पेटवत आहे. आता नाही तर कधीच नाही असं म्हणत सत्ताधारी महाशक्ती विरोधात, प्रस्थापित व्यवस्थेविरोधात निखराची लढाई लढत आहे. आज मोदींच्या, अमित शहांच्या डोळ्यात डोळा घालून त्यांना जाब विचारणारे जे कोणी थोडेफार नेते या देशात, महाराष्ट्रात आहे त्या प्रकाशजी आंबेडकरांचे नाव अग्रस्थानी असून मोदींना दरदरून घाम फोडणारे प्रकाशजी आंबेडकर आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात कालपर्यंत दखल पात्र नसणाऱ्या आंबेडकरी राजकारणाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नंतर खऱ्या अर्थानं प्रकाशजी आंबेडकरांनी दखल पात्र केलं हे कोणीही नाकारू शकत नाही. महाराष्ट्राचे संपूर्ण राजकारण आज प्रकाशजी आंबेडकरांच्या भोवती, वंचित बहुजन आघाडीच्या भोवती फिरत आहे. आंबेडकरी जनतेच्या राजकीय ऐक्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयोग झाले, पण प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या स्वाभिमानी निळ्या निशाणाखाली आज फक्त संपूर्ण आंबेडकरी समाज नव्हे तर महाराष्ट्रातील 18 पगड जाती समूह, गरीब मराठा, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक समूह सारेच्या सारे एकवटलेले दिसत आहे. ह्याच बहुजनांच्या ताकदीवर प्रकाशजी आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपले उमेदवार घोषित केले आहेत. बहुतांश सर्व जाती समूहांना, धर्मांना निवडणूक लढविण्यासाठी पुरेसं प्रतिनिधित्व आंबेडकरांनी दिल्याचे उमेदवार यादीवरून आपल्याला दिसून येत आहे. ह्याच उमेदवारांचा, स्वतःच्या पक्षाच्या उमेदवारांचा, फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या उमेदवारांचा प्रचार प्रकाशजी आंबेडकर करताना दिसत आहे. ही अभिमानाची बाब आहे. ह्या उलट रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई यांचे काय? रामदास आठवले कुणाच्या उमेदवारांसाठी कविता म्हणत फिरणार आहेत, भाषण देत फिरणार आहेत. जोगेंद्र कवाडे कोणासाठी मत मागायला दारोदार फिरणार आहे. राजेंद्र गवई कोणत्या उमेदवारांच्या प्रचाराचे गाणं गाणार आहे. स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणून घेणारा रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई यांच्या राष्ट्रीय पक्षाचा अख्ख्या भारतात एक सुद्धा उमेदवार नसावा ही खरे तर लाजिरवाणी बाब आहे.
रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई हे तथा कथित राष्ट्रीय नेते इतर पक्षांच्या उमेदवारांसाठी गल्लोगल्ली मतं मागत फिरतील का? जर रामदास आठवले, कवाडे, गवई या लोकांनी गल्लोगल्ली फिरून इतर उमेदवारांचा प्रचार केला तर तो आमच्या बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचा अपमान नसणार काय? अर्थात रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई यांना एक भारतीय नागरिक ह्या नात्याने भारतातील कोणत्याही पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराचा प्रचार करण्याचा अधिकार आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अधिकार प्रत्येक भारतीयांना दिला आहे. तसा अधिकार आठवले, कवाडे व गवईंना सुद्धा बाबासाहेबांनी दिला आहे. त्यामुळे आठवले, कवाडे, गवई यांनी कुणाचाही प्रचार करावा याला आमचा आक्षेप असण्याचे काही कारण नाही. पण रिपब्लिकन हे नाव त्यांनी धारण करू नये, रिपब्लिकन हे नाव त्यांनी लावू नये, हातात निळा झेंडा घेऊ नये. रिपब्लिकन नेते म्हणून ह्या लोकांनी रिपब्लिकन विचारधारा मान्य नसणाऱ्या कोणत्याही पक्षाचा प्रचार करणं हे उचित ठरणार नाही. असो, प्रत्येकाचे व्यक्ती स्वातंत्र्य, मत स्वातंत्र्य अबाधित ठेवून मी त्यांच्या मताचा अनादर करणार नाही. फक्त खंत एकाच गोष्टीची आहे की स्वतःला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेते म्हणून घेणाऱ्यांचा अख्ख्या भारतात एक सुद्धा उमेदवार नसावा. बोलण्यासाठी भरपूर आहे. आपण पुन्हा भेटू एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत थांबतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या महामंगल सदिच्छा देतो. नमो बुद्धाय. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला